जे माझ्यासोबत घडता राहिलं ते कोणाही सोबत घडू शकतं। आणि नुकतंच माझ्यासोबत असं घडलं की माझे 7,000 रुपये जाता राहिले किंवा माझ्याशी फ्रॉड होता राहिलं। तोच अनुभव मी तुमच्याशी शेअर करते आहे। नमस्कार, मी कल्पना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज तुमच्यासाठी मी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। जे माझ्यासोबत घडलं ते कोणाही सोबत घडू शकतं मैत्रिणींनो। तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी एक नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे। मी खण कापड घरातूनच ऑनलाईन पद्धतीने विकते। म्हणजे तुम्ही माझ्याकडून ऑनलाईन खण कापड मागवू शकता। तर ज्या माझ्यासारख्या मैत्रिणी घरातूनच ऑनलाईन बिझनेस करतात, आता सगळीकडे ऑनलाईनच पेमेंट केलं जातं। तर चुकून आपल्याकडून एक जरी आकडा जास्तीचा दाबला गेला किंवा एखादा अंक चुकून टाईप केला गेला जास्तीचा, तर आपलं जास्तीचं पेमेंट होऊ शकतं। माझ्यासोबत जे घडणार होतं, परंतु ते घडता राहिलं माझ्या सावधानतेमुळे। 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे मैत्रिणींनो। आता ऑनलाईन फॅब्रिकसाठी मला नेहमीच व्हॉट्सअपला मेसेज येतात। तर असंच मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला की मला 5 मीटर कापड हवं आहे। मग असा मेसेज आल्यानंतर मी रिप्लाय दिला की किती हवं आहे, तुम्ही कुठे राहता वगैरे टोटल करून सांगितलं। तर 700 काहीतरी होत होते त्यांची टोटल। आणि मग त्यांना मी पत्ता मागितला, तर पत्ता त्यांनी पाठवला। आता त्या व्हॉट्सअपचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते, म्हणजे या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी स्क्रीनवरही शेअर करणार आहे, त्याचे फोटो वगैरे। तर ज्या व्हॉट्सअपवरून मला असा मेसेज आला त्या व्हॉट्सअपच्या डीपीला खूप सुंदर असा एका बाईचा फोटो होता। आणि आता समजा व्हॉट्सअप चॅटिंग करत असतो तर आपल्याला काही माहिती नसतं कोण जेंट्स आहे समोरून की लेडीज आहे। तर मग मी त्यांना टोटल अमाऊंट सांगितली किती होतं, 700 रुपये होतात असं सांगितलं आणि पत्ता विचारला। तर समोरून पत्ता मला त्यांनी पाठवला, परंतु तो पत्ता काही मला असा व्यवस्थित वाटला नाही। तरी पण मी ठीक आहे म्हटलं, नंतर आपण थोडंसं बोलूया त्यांच्याशी। मग मला थोडंसं काही काम आलं म्हणून मी व्हॉट्सअप चॅटिंग बंद करून बाहेर गेले। अर्ध्या तासाने मी जेव्हा घरामध्ये आले तर मग मी फोन उघडून पाहिले, त्यातले काही मेसेज मी चेक केले तर एकाच त्या मागाच्या नंबरवरून भरपूर सारे व्हॉइस कॉल होते, मेसेजेस होते। आणि त्याच्यामध्ये मेसेजमध्ये असं होतं की माझे 700 ऐवजी 7,000 तुम्हाला चुकून आलेत आणि माझे पैसे परत करा। मग मी त्यांना कॉल बॅक केला की ठीक आहे म्हटलं, तुमचे आले असतील पैसे, मी चेक करून पाठवते तुम्हाला। तर त्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवला। तो स्क्रीनशॉट सुद्धा मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दाखवणार आहे। तो अर्धवट स्क्रीनशॉट होता आणि मी मराठीत बोलायला आले तर समोरून बोलायला आले की तुम्ही मराठीत बोलू नका, इंग्रजीमध्ये बोला। आता मी काय थोडंसं मोडक्या इंग्रजीमध्ये त्यांना सांगितलं की थोडा वेळ थांबा, वाट बघा, मी चेक करून तुम्हाला सांगते। तर समोरच्या फोनवरून बोलणं बंदच होईना, फक्त सारखं रिक्वेस्ट, प्लीज माझे पैसे पाठवा, प्लीज माझे पैसे पाठवा, प्लीज प्लीज असं चालूच होतं। मग मी फोन कट केला, मी गुगल पेला आणि फोन पेला चेक केलं की मला खरंच पैसे आलेत की काय। तर दोन्हीकडे पैसे वगैरे काही दिसत नव्हते अमाऊंट। मी 2दा चेक केलं माझ्या खात्रीसाठी। आणि नंतर मग जो त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला होता पैसे पाठवल्याचा, तो स्क्रीनशॉट मी मला जे पूर्वीचे काही समजा कोणी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत पेमेंट केलेले त्याच्याशी मॅच करून बघितलं, तर उघड दिसत होते की त्याच्यावर काहीही टाईप केलेलं नव्हतं, फक्त थोडंसं पेमेंट आणि अकाउंट नंबर चुकीचा होता। मला पूर्ण खात्री पडली की हा फ्रॉड कॉलच आहे। मग मी कॉल केला। आता मला अशी अपेक्षा होती की समोरून लेडीज असेल, परंतु तो फोन उचलला जेंट्सने, एका पुरुषाने फोन उचलला। समोरून फक्त हॅलो असा आवाज आला, हॅलो हॅलो। आणि मग मी लगेच त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली। तर एकाच वाक्यामध्ये समोरून फोन कट झाला। तर बघा हे असं असतं। तर बघा आपण किती मेहनतीने हा व्यवसाय उभा करायचा प्रयत्न करतो, किंवा प्रत्येक गृहिणी अगदी शून्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, आणि हे असे लुटारू लोक घरामध्ये एका कॉलवर समोरच्याला फसवण्याचा प्रयत्न करतात। तर कृपया तुम्ही समजा कुणी मैत्रिणी असं घरातूनच नवीन व्यवसाय करत असाल किंवा समजा नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल, तर ही गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन पेमेंट करताना अगदी खात्री करूनच पेमेंट करायचं। आता व्यवसायाच जाऊ द्या, तुम्ही समजा साधं ऑनलाईन पेमेंट जरी कोणाला करायचं असेल तर आधी 1 रुपया पाठवून बघायचा, किंवा समोरच्याला हाय पाठवायचं, चेक करायचं की हाच नंबर आहे का, आणि मगच आपण समोरच्याला पेमेंट करायचं। कधी असं गडबडून किंवा घाईमध्ये पेमेंट करायचं नाही मैत्रिणींनो। तर हाच अनुभव मी तुमच्याशी आज शेअर केलेला आहे। आणि असं तुमच्याशी कधी घडलं आहे का, तर तो तुमचा अनुभव सुद्धा माझ्याशी कमेंट करून तुम्ही शेअर करू शकता। कारण की हा व्हिडिओ पाहून कदाचित आपल्या काही मैत्रिणींनाही लक्षात येईल की ऑनलाईन पेमेंट कसं करायचं किंवा असे फ्रॉड होऊ शकतात। तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्व मैत्रिणी थोड्याशा सावधान होतील। तर मी दुसरे आपल्याला कसे फसवू शकतात हा मी तुमच्याशी अनुभव शेअर केला आहे मैत्रिणींनो। परंतु मी माझ्या शहरापुरतं पर्स बॅग विक्री करत असते, आणि कधी कधी ऑनलाईन पेमेंटही मला घ्यावं लागतं। तर एका ताईंनी चुकून मला 2दा पेमेंट केलं, म्हणजे मला काहीतरी 650 रुपये पेमेंट घ्यायचं होतं। तर त्यांनी पहिल्यांदा पेमेंट केल्यानंतर ते पेमेंट फेल झालं असं त्यांना दाखवत असेल, आणि नंतर पुन्हा त्यांनी ते पेमेंट केलं मला, म्हणजे माझ्याकडे 2 पैसे ते आले। परंतु मी त्यांना कॉल करून ते पैसे प्रामाणिकपणे मागं केले
आपल्याला फुकटचं कोणाचं काही नकोय, आपल्याला कष्टाचं आणि प्रामाणिकपणे जे असेल ना तेच हवंय मैत्रिणींनो. आपण प्रामाणिक असताना आपल्याला त्याची फळं निश्चितच आयुष्यामध्ये मिळतात. हे असं फ्रॉड करून 2 दिवस त्याचे भागतील, 2-4 दिवस त्याचे सुखाचे जातील, परंतु आयुष्यामध्ये कष्ट आणि मेहनत, प्रामाणिकपणा याला खूप महत्व आहे. आणि असं प्रामाणिक आणि कष्टाने जर तुम्ही पुढे जात राहिला ना, नक्कीच तुम्ही एक दिवस यशस्वी व्हाल. मला तर एक आणखी एक अनुभव आठवला की एक नेहमीच बऱ्याचशा रॅन्डमली एखाद्या नंबरवरून आपल्याला कॉल येत असतो. तर मलाही असाच यापूर्वी असं कॉल आला होता की, आणि विशेष करून ते हिंदीत बोलतात, हिंदी किंवा इंग्रजी, आणि जेंट्स लोकच असतात अशा फ्रॉड कॉलवर शक्यतो. मला की तुमच्या वडिलांनी तुम्हाला 12,000 रुपये पाठवलेले आहेत आणि OTP पाठवा तुमचा. तुम्ही OTP पाठवला की मग ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आता माझ्या आईवडिलांच्या हातात 20 किलोमीटर आणि शक्यतो 1-2 दिवसाच्या अंतराने तर आपले फोन नेहमी होतच असतात. ते काय चाललंय काय नाही कळतच असतं आपल्याला. जरी काही गोष्ट करायची असेल किंवा समजा पैसे पाठवायचे असतील, काही वस्तू द्यायची असेल तर आपण एकमेकांना फोन करून सांगतोच की मला अशी वस्तू पाठवायची आहे. आणि दुसरी गोष्ट, एवढी मोठी अमाऊंट पाठवायची तर माझे वडील मला नक्कीच फोन करतील ना की अशी पैसे मी तुला पाठवतोय म्हणून. अशा कॉल्सला काय उत्तर द्यायचं तुम्हीच सांगा. आता शेवटी तो कॉल मी कट करून टाकला, कारण की अशा कॉलची कुठेही तक्रार करून काय उपयोग होत नसतो. कारण याचे सायबर क्राईम म्हणा किंवा याचे फ्रॉड कॉल्स वगैरे सतत चालूच असतं. आणि अशा भरपूर तक्रारी ऑलरेडी त्या खात्याकडे, म्हणजे सायबर जिथं आपण तक्रार करू शकतो त्या खात्याकडं अशा तक्रारी ऑलरेडी भरपूर असतात. तर अशा गोष्टींचे शक्यतो म्हणजे काही उपयोग होत नाही तक्रार करून. त्यामुळे आपण सावधान म्हणजेच अलर्ट राहिलेलंच योग्य. कधीही अनोळखी लोकांना आपला OTP किंवा तो पिन नंबर असं काही द्यायचं नाही. आपल्याला काही गोष्टी डिजिटल व्यवसायात लक्षात येत नसतील तर आपल्या घरातल्यांशी सल्ला घेऊ शकता आपण. आता मलाही या डिजिटल गोष्टींची किंवा डिजिटल पेमेंटची माहिती नव्हती, परंतु मी हळूहळू मुलांकडून या गोष्टी शिकून घेतल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांकडून घरातील अशा गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आपल्यापेक्षा मुलं तर 2 पावलं पुढंच असतात आत्ताच्या काळामध्ये. त्यांना बऱ्याच गोष्टी आपल्यापेक्षाही जास्त माहिती असतात. तर लहानांकडून सुद्धा भरपूर काही शिकण्यासारखं असतं आणि नक्कीच आपण ते शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या या कल्पना येणार ब्लॉगवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात मैत्रिणींनो. त्याला कल्पना YouTube चॅनलही आहे. त्यावरील प्रवासाविषयी म्हणा किंवा समजा YouTubeच्या टेक्निकल गोष्टींविषयी किंवा आपल्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टींविषयी किंवा असे माझे छोटे मोठे अनुभव, अशा गोष्टींची व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. आपले दुसरे कला कल्पना चॅनल आहे, त्यावर मी पर्स बॅग अगदी सोप्यापद्धतीने सांगत असते. त्या चॅनलला जसे तुम्ही प्रेम दिले आहे तसंच याही चॅनलला सपोर्ट आणि प्रेम द्या मैत्रिणींनो. कारण हे असे छोटे मोठे जे अनुभव आहेत आपण एकमेकांशी शेअर केले तर नक्कीच आपण सावधान होऊ किंवा आपल्याला त्या गोष्टींचा फायदा होईल. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत किंवा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग भेटूया अशा छानशा माहितीसह आणि नवीन व्हिडिओसह. याच आठवड्यामध्ये माझ्याबरोबर आणखी एक गोष्ट घडलेली आहे मैत्रिणींनो. म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणून मी ती गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. एक असं लक्षात आलं आहे की एक सामान्य नागरिक काय करू शकतो आणि काय नाही. कारण की असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण सामान्य नागरिक, आपल्याच्याने काय होणार आहे किंवा आपली तक्रारची दखल कुठे घेतली जाणार आहे. पण असं नाहीये. किंवा आपण जर त्या गोष्टीचा पाठपुरावा केला ना तर नक्कीच आपण त्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो. सामान्य नागरिक म्हणून सर्वांसाठी महत्त्वाची अशी ती गोष्ट आहे. तर येणारा व्हिडिओही तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे. तेव्हा असेच आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.